नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमध्ये मागील लेक्चरला या ठिकाणी 5 प्रॉब्लेम अभ्यासले. पहिल्या टॉपिकमधले पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर आता आपण पुढील नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ट्रायल बॅलन्सचा आणि ॲडजस्टमेंटचा वापर करून तुम्ही सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट दाखवून घ्यायचं आहे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकायचं आहे आणि नंतर बॅलन्स शीट टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 अकाउंट आणि एक बॅलन्स शीट टाकून घेतल्यानंतर मग ट्रायल बॅलन्समधले प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट होणार आहे आणि ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट आपल्याला करायचे आहेत. तर सुरुवातीला या ठिकाणी मी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या म्हणजे कळतील कोणते पॉईंट कुठं येतात आहेत. एक तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे पॉईंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ॲसेट साईडला येणार आहे. म्हणजे हा नियम तयार होतो डेबिट डेबिट ॲसेट. आणि क्रेडिटचे पॉईंट एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येणार आहे. म्हणजे दुसरा नियम तयार होतो क्रेडिट क्रेडिट लॅबिलिटी. तर अशा प्रकारे हे दोन्ही नियमानुसार पोस्टिंग केलं तर अडचण काही येणार नाही. बघा सुरुवातीला आपण प्रॉब्लेमकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या, मी वाचतोय. क्रांती अँड सुरेश आर पार्टनर्स. प्रॉफिट अँड लॉस इन देअर रेशो इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजे आजच्या प्रॉब्लेमला क्रांती आणि सुरेशचं रेशो दिलेला नाही, तर तो कॅपिटल रेशोप्रमाणे काढायचा आहे. म्हणजे ते काढता असताना बघा लक्ष द्या, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघा कॅपिटल क्रांतीचं 1,20,000 आहे आणि सुरेशचं आहे 40,000. तर त्याला भाग लावून जाणं गरजेचं आहे. म्हणजे 1,20,000चे 4 शून्य घालवा 12 राहील आणि 40,000चे 4 शून्य घालवा 4 आहे, तर 4 राहणार आहे. म्हणजे 12 4, मग परत 4ने भाग जातोय, 4 1 4, 4 3 12, म्हणजे 3:1 रेशो येतोय. लक्षात घ्या, 4 1 4, 4 3 12, 3:1 रेशो. म्हणजे क्रांतीला 3 सुरेशला 1 असा 3:1 रेशो येतोय. तो आपण कॅपिटलवरून कॅल्क्युलेट केला तर काही प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, काहीमध्ये या पद्धतीने कॅपिटलवरून आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो. तर पुढं बघा या ठिकाणी फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स आपल्याला दिला आहे ॲज ऑन 31 मार्च 2019. आता ट्रायल बॅलन्समधले प्रत्येक पॉईंट मी व्यवस्थित वाचतोय, तुम्ही लक्ष द्या आणि त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग करा. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम व्यवस्थित ट्रान्सफर करणार आहे जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाही. बघा आता ट्रायल बॅलन्समध्ये पहिल्यांदा स्टॉक दिला आहे 1/4/2018 32,500. हा ओपनिंग स्टॉक आहे, तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला 32,500. त्यानंतर परचेस 40,000, ते सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर तिसरा पॉईंट आहे डेटर्स 1,00,000. ही आपली ॲसेट आहे, डेटर्स ॲसेटला लिहिणार आहोत आतमध्ये, कारण काही पॉईंटला ॲडजस्टमेंट असतील तर ते आत लिहायचेत आणि ज्यांना ॲडजस्टमेंट नसतील तर ते पॉईंट बाहेर घ्यायचेत. लक्षात घ्या, डेटर्स 1,00,000 ॲसेट साईडला. नंतर बिल्स रिसिवेबल 8,500, ते सुद्धा ॲसेट साईडला. नंतर वेजेस 3,000, ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. नंतर इन्व्हेस्टमेंट 32,000 ॲसेट साईडला. पोस्टेज 2,700, हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. इन्शुरन्स 7,500, हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. प्लांट अँड मशिनरी 15,000, हे आपण
ॲसेट साईडला लिहिणार आहोत. नंतर सॅलरी 4,850 हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. प्रीपेड रेंट 2,000 प्रीपेड रेंट आगाऊ भाडं दिलेलं आहे ते आपण ॲसेट साईडला लिहिणार आहोत. नंतर बॅड डेप्ट 500 रुपये, बुडीत रक्कम 500 रुपये तोटा झालेला आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर आता दुसऱ्या स्लाईडला बघा, कॅश इन हँड 3,775 हे आपण ॲसेटला लिहिणार आहोत. फर्निचर 12,500 हे पण आपण ॲसेटला लिहिणार आहोत. त्यानंतर सेल्स रिटर्न 1,500 हे आपण सेल्समधून लेस करणार आहोत. अशा पद्धतीने सेल्स रिटर्न आपल्याला लेस करायचं आहे. म्हणजे डेबिटचे पॉईंट एक तर तुम्ही या ठिकाणी डेबिटला लिहा नाहीतर ॲसेट साईडला. आता आपण पुढं क्रेडिटचे पॉईंट अभ्यासणार आहोत. क्रेडिटचे बघा, कॅपिटल क्रांतीचं 1,20,000 हे आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. 1-2-3 ओळी सोडून. मग सुरेश कॅपिटल हे पण आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत 40,000. नंतर सन्ड्री क्रेडिटर 30,000 हे पण आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर बिल्स पेबल 15,000 हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. नंतर सेल्स 60,000 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. कमिशन 325 हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. त्यानंतर परचेस रिटर्न 1,000 हे आलंय क्रेडिटला पण आपण हे परचेसमधनं लेस करणार आहोत. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधनं लेस, परचेस रिटर्न 1,000. म्हणजे डेबिटचे पॉईंट डेबिटला येतात किंवा असेटला आणि क्रेडिटचे पॉईंट क्रेडिटला किंवा लॅबिलिटी साईडला येतात. तर या पद्धतीने ट्रायल बॅलन्स झालेला आहे. आता ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट येणार आहे. आता या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. तर बघा, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणार आहेत. तर व्यवस्थित तुम्ही ऐका, मी 2-2 वेळा सांगतो आहे म्हणजे जेणेकरून तुमचं ते पाठ होऊन जाईल. बघा, पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹28,000. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 28,000 म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग वेजेस ₹800 म्हणजे वेजेस द्यायचं राहिलेलं आहे. आउटस्टँडिंगचा अर्थ देणे बाकी, वेजेस म्हणजे मजुरी. मग आउटस्टँडिंग वेजेस पहिला इफेक्ट आहे का, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेसमध्ये ॲड करायचं. आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेसमध्ये ॲड आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला. आता त्यातच दिलेलं आहे पुढं अँड सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे ₹700. मग सॅलरीला पण तुम्ही खून केले असेल. सॅलरी आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहितो. मग सॅलरीमध्ये पहिला इफेक्ट ॲड करा, सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला म्हणजे त्या पॉईंटला ॲड करा आणि दुसरा इफेक्ट लॅबिलिटी साईडला दोन्ही घ्यायचे, आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग वेजेस. आता तिसरी ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ बॅड डेप्ट ऑफ ₹800 ऑन डेटर्स. डेटरवरती ₹800 आपल्या कस्टमरने बुडवलेले आहेत, बुडीत रक्कम आहे, त्याची तरतूद करायची आहे. तर सन्ड्री डेटर्स ॲसेटला लिहिणार आहोत. त्यातनं लेस बॅड डेप्ट ₹800 लेस करायचं. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट ₹800 हे न्यू बॅड डेप्ट आहे. आणि वरती जर तुम्हाला दिसलं बघा ₹500 वरती ते ओल्ड बॅड डेप्ट. ट्रायल बॅलन्समधलं ओल्ड बॅड डेप्ट ते पण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि हे न्यू बॅड डेप्ट पण लेस करून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. डेटर्समधनं लेस करा आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. अशा प्रकारे या 3 ॲडजस्टमेंट झाले आहे. आता पुढं चौथी बघा,
डेप्रिसिएट फर्निचर बाय 5% पर ॲनम. फर्निचर आपली काय आहे, ॲसेट साईडला फर्निचर घ्यायचं आहे, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 5% रक्कम काढा. या ठिकाणी फर्निचर बघा किती दिलेलं आहे आपल्याला, 12,500. 10 झाका आणि निम्मी रक्कम करा. 1250च्या निम्मे 625, म्हणजे डेप्रिसिएशन ऑन फर्निचरमधनं 625 वजा करा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे ॲसेटमधून लेस P&Lच्या डेबिटला. तसंच प्लांट अँड मशिनरी होती 2,000 रुपये डायरेक्ट दिलेले आहेत आपल्याला. प्लांट अँड मशिनरी आपण ॲसेटला लिहिलेले आहे, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 2,000 आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेप्रिसिएशन 2,000, म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून पर्टिक्युलर ॲसेटमधनं लेस करून P&Lच्या डेबिट साईडला आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ₹1,875, म्हणजे इन्शुरन्स आपण आगाऊ दिला आहे, विमा आगाऊ दिलेला आहे. तर आता काय करायचं, पहिला इफेक्ट इन्शुरन्समधनं लेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्समधून लेस, आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. 6वी ॲडजस्टमेंट बघा आता व्यवस्थित, शेवटची ॲडजस्टमेंट आहे. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. 3,000 रुपयाचा माल फुकट वाटलेला आहे. मग आता पहिला इफेक्ट बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स फ्री सॅम्पल 3,000, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू गुड्स फ्री सॅम्पल किंवा टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलं तरी चालतंय 3,000 रुपये. म्हणजे पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. अशा पद्धतीने प्रत्येक ॲडजस्टमेंटचे व्यवस्थित 2-2 इफेक्ट करायचे आहेत. तर खाली सांगितले तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट, ते आपण सुरुवातीलाच या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. तर या झाल्या 6 ॲडजस्टमेंट. आता आपण त्या कशा त्याचा ॲन्सर पण बघू शकतोय बघा व्यवस्थित. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघा व्यवस्थित मी वाचतोय, टू ओपनिंग स्टॉक बघा 32,500. त्यानंतर टू परचेस इनर कॉलमला 40,000, लेस परचेस रिटर्न 1,000, बाहेर 39 इनर आहे. वेजेस 3,000 इनरला, त्यात ॲड आउटस्टँडिंग 800, बाहेर टोटल आहे 3,800. नंतर ग्रॉस प्रॉफिट तुमचा निघतोय 14,200. आता क्रेडिट साईडला बघा, बाय सेल्स इनरला 60,000, लेस सेल्स रिटर्न 1,500, बाहेर वजाबाकी येणार आहे 58,500. त्यानंतर बाय गुड्स फ्री सॅम्पल 3,000, नंतर बाय क्लोजिंग स्टॉक 28,000. अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल 89,500. तीच डेबिटला लिहायची 89,500. त्या 89,500मधनं क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करा, लेस करा, फरक येणार आहे 14,200. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण ब्रॉड डाऊन कुठं करायचं आहे ते लक्ष द्या. हाच ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 14,200, क्रेडिटला ब्रॉड डाऊन केला 14,200. आता बघा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटचे पॉईंट व्यवस्थित वाचतोय. टू सॅलरी 4,850 इनरला, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 700, बाहेर टोटल येईल 5,550. नंतर टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 2,000, फर्निचर 625. इनरला लिहून आउटरला टाकलं तरी चालतं आहे किंवा डायरेक्ट आउटरला लिहिली तरी चालते. नंतर टू पोस्टेज 2,700. नंतर टू इन्शुरन्स 7,500 इनरला, त्यामधून लेस प्रीपेड 1,875, बाहेर वजाबाकी 5,625. नंतर टू गुड्स फ्री सॅम्पल 3,000. आता पुढच्या स्लाईडला बघा निम्म प्रॉफिट लॉस दिलेलं आहे. टू बॅड डेप्ट, ओल्ड बॅड डेप्ट आहे ते 500 रुपये, आणि त्यात ॲड न्यू बॅड डेप्ट 800 रुपये. 800 आणि 500 1,300 रुपये बॅड डेप्ट आले, किंवा डायरेक्ट बाहेर लिहिलं तरी बरोबर आहे. ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड.
आता क्रेडिटला बघा, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 14,200, बाय कमिशन 325 आणि शेवटी बाय नेट लॉस. म्हणजे आजच्या प्रॉब्लेमला सुद्धा बाय नेट लॉस आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्या टोटलमधनं क्रेडिटची टोटल वजा करा. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल किती 20,800, तीच क्रेडिटला घ्या 20,800 आणि त्या 20,800मधून क्रेडिटच्या 2 रक्कम वजा केल्या की फरक येतोय 6,275. मग 6,275 कसं वाटायचं बाय नेट लॉस? क्रांती आणि सुरेश 3-1ने वाटायचे. म्हणजे या पद्धतीने 3 + 1 4, 6,275 गुणिले 3/4. तो क्रांतीची रक्कम येते 4,706 रुपये. तसंच आता सुरेशची काढताना 6,275 गुणिले 1/4, त्याची रक्कम येते सुरेशची 1,569. अशा पद्धतीने हा लॉस कॅपिटल रेशोमध्ये म्हणजे 3-1 या रेशोमध्ये आपण लॉस वाटलेला आहे. आता हाच लॉस आपल्याला नेट लॉस आपल्याला कॅपिटलमधून लेस करायचा आहे. म्हणजे लॉस आहे त्यामुळं लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधनं क्रांतीच्या सुरेशच्या हा नेट लॉस लेस करायचा आहे, मायनस करायचा आहे. मग बघा आता बॅलन्स शीटकडे आपण जाणार आहोत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा, क्रांती कॅपिटल 1,20,000 इनरला, त्यातनं लेस नेट लॉस आत्ताचा 4,706, बाहेर वजाबाकी आली 1,15,294. तसंच सुरेश कॅपिटल बघा 40,000 दिलेलं आहे, त्यामधून लेस नेट लॉस 1,569, बाहेर वजाबाकी येते 38,431. पुढं बघा लॅबिलिटी साईडला वेगवेगळे पॉईंट दिलेत. आता क्रेडिटर 30,000, बँक ओव्हरड्राफ्ट 15,000, नंतर आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये आणि आउटस्टँडिंग सॅलरी 700 रुपये. म्हणजे आउटस्टँडिंग दोन्ही लॅबिलिटी साईडला. अशा पद्धतीने नेट लॉस कॅपिटलमधनं लेस करायचं आहे आणि मग लॅबिलिटी साईडची टोटल तुम्ही करायची आहे ती नंतर बघू. आता आसेटला बघा, आसेट साईडला प्लांट अँड मशिनरी इनरला 15,000, लेस डेप्रिसिएशन 2,000, आउटरला येणारे 13,000. नंतर सन्ड्री डेटस 1,00,000, लेस बॅड डेप्ट 800, बाहेर येणारे 99,200. नंतर फर्निचर 12,500, त्यामधनं लेस बघा डेप्रिशिएशन 5% येतं 625. ती अमाऊंट जरा खाली आलेली तर ती इकडं आउटर म्हणजे इनर कॉलमला घ्यायची. 12,500मधनं 625 गेले, आउटरला 11,875. नंतर बिल्स रिसिवेबल 8,500. नंतर पुढं आले प्रीपेड इन्शुरन्स 1,875, इन्व्हेस्टमेंट 32,000, कॅश इन हँड 3,775, प्रीपेड रेंट 2,000 आणि शेवटी क्लोजिंग स्टॉक 28,000. अशा प्रकारे आपण सर्व आसेटसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित बघितलेले आहेत. तर बॅलन्स शीटची टोटल म्हणजे लॅबिलिटीची टोटल आणि आसेटची टोटल टॅली झाली की तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे. बघा मग बॅलन्स शीटची टोटल इथे ती त्या ठिकाणी टोटल तुम्हाला नीट दिसत नसेल तर आकडा मी वाचतोय बघा, लक्ष द्या. टोटल इथे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची टोटल 2,225 रुपये. तेवढीच टोटल ॲसेटची आली पाहिजे, तेवढीच इथे बघा व्यवस्थित करून 2,225 रुपये. म्हणजे दोन्हीकडची टोटल टॅली झाली की तुमचा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. मग हा प्रॉब्लेम बोर्डात 12 मार्क्ससाठी विचारला जातो, 12पैकी 12 मार्क्स मिळतात. लॅबिलिटी साईड, ॲसेट साईड, बॅलन्स शीट टॅली होते 2,225. तर या पद्धतीने तुम्ही हा सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. नेट लॉसचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्या अगोदर आपण नेट प्रॉफिटचे प्रॉब्लेम अभ्यासले. सुरुवातीला या ठिकाणी प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, ज्या ज्या पॉईंटला ॲडजस्टमेंट आहे त्याला खुणा करा, आकडे टाका आणि या ठिकाणी
सगळे पॉईंट पाठवल्यानंतर ॲडजस्टमेंट सोडवल्या तरी चालतील, किंवा एखाद्याला वाटलं की मी अगोदर ॲडजस्टमेंट करणार आहे, अगोदर ॲडजस्टमेंट करून नंतर पॉईंट ट्रान्सफर केले तरी चालते. दोन्ही मेथड बरोबर आहे. शेवटी आपला प्रॉब्लेम टॅली होणं गरजेचं आहे, की बॅलन्स शीट तुमचं टॅली झालं की या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते तशी तयारी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवा. काही शंका असतील, हा सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. काही शंका असतील तर विचारा. क्लास कमेंटमध्ये या ठिकाणी कमेंट देत चला, म्हणजे जेणेकरून कळल की काय विद्यार्थ्यांच्या आता सी डिव्हिजनच्या कमेंट येतात. या ठिकाणी विद्यार्थी कमेंट टाकतात की व्यवस्थित समजलेलं आहे, किंवा काही शंका विचारतात, ॲडजस्टमेंट विचारतात. तसे ए आणि बी डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा क्लास कमेंटमध्ये फक्त तुम्हाला ॲड करायचे, जे तुमचं म्हणणं आहे ते रिटर्न करायचं आहे. मग ते लिहा, म्हणजे या ठिकाणी मला पण कळणार आहे की तुम्हाला कितपर्यंत समजलं आहे, या ठिकाणी तुमच्या शंका काय आहेत. नुसतंच तुम्ही व्हिडिओ ऐकताय आणि या ठिकाणी शांत काही विद्यार्थी सोडवतात, काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात येतं आहे की काही विद्यार्थी फार व्यवस्थित प्रॉब्लेम सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्स व्यवस्थित लिहित आहेत, नंतर ट्रेडिंग अकाउंट व्यवस्थित आखत आहेत, नंतर प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, अशा पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी फार छान तयारी केलेली आहे. पण काही विद्यार्थी या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवत नाहीत, मग त्यांना ती शंका राहून जाते. तर सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्मॅट प्रॉब्लेम रोजच्या रोज सोडवा, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस चांगलं होईल आणि फायनल अकाउंट पक्कं होईल. ठीक आहे. थँक्यू. राहिलेला जो पुढचा प्रॉब्लेम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद. ठेवतो.